अंडी शाकाहारी का मांसाहारी? चला तर बघूया काय विषय. आपल्याकडे दोन प्रकारचे अंडी असतात, फर्टाईल अंडी आणि इनफर्टाईल अंडी. फर्टाईल अंडी म्हणजे काय? तर फर्टाईल अंडी म्हणजे ज्या अंड्यातून जीव निर्माण होऊ शकतो, ज्या अंड्यातून पिल्ल निर्माण होऊ शकतो, त्या अंड म्हणजे फर्टाईल अंडे. आणि इनफर्टाईल अंड म्हणजे ज्या अंड्यातून कधीच जीव निर्माण होऊ शकत नाही, ज्या अंड्यातून कधीच पिल्लू जन्माला येऊ शकत नाही, ते इनफर्टाईल अंडे. नमस्कार, आता आपण जाणून घेणार आहोत फर्टाईल आणि इनफर्टाईल अंड्यांमधला फरक. फर्टाईल अंडी म्हणजे काय? ज्या अंड्यात नरांचा अंश असतो ते म्हणजे फर्टाईल अंडी. इनफर्टाईल अंडी म्हणजे ज्या अंड्यात नरांचा अंशच नसते, म्हणजे ज्या अंड्यातून कधीच पिल्लू निर्माण होऊ शकत नाही, ते इनफर्टाईल अंडी. तर फर्टाईल अंड्यामधलं पिल्ल ह्या कारणाने निघते की त्यावेळी कोंबडी अंडी देत असते, त्यावेळी बरोबर त्यांचं मीटिंग होत असते. आता आपण फर्टाईल अंड कसं तयार होते हे बघूया. फर्टाईल अंड म्हणजे ज्यावेळी पक्ष्यांमध्ये नर आणि मादी यामध्ये मेटिंग होते, त्या मेटिंग मधनं फर्टाईल अंडी तयार होते. फर्टाईल अंडी ही त्यांचं मेटिंग झाल्यावरच तयार होते, त्यांचं विदाऊट मेटिंग फर्टाईल अंडी तयारच होते. आता मेटिंग म्हणजे काय? चला तर बघूया. आता आपल्या समाजात एक समजूत आहे की कोंबडी नर असल्यावरच अंडी देते. तसं काही नाही. जसं ह्युमन बिईंग मध्ये आहे, जशी मादी वयात येते, तसे आपल्या ह्युमन बिईंग मध्ये मुली वयात येतात, त्यानंतर त्यांचं पिरियड सायकल चालू होते. तशीच कोंबडी वयात आल्यानंतर तिची अंड्याची जी सायकल असते ती चालूच होत असते. त्याला नर लागतोय असा काहीही नाही. हा आपला गैरसमज आहे. आता इनफर्टाईल अंडी, कोंबडी कायम अंडी देतच असते. ज्यावेळी मेटिंग होत नाही, समजा आज नरात आणि मादीत मेटिंग झालेलं नाही आणि तरी पण मादीनं अंड दिलं, तर ते अंड इनफर्टाईल अंड असतं. आणि इनफर्टाईल अंड हे अजीव अंड असते, म्हणून ह्या इनफर्टाईल अंड्याला शाकाहारी अंडे देखील म्हणतात. धन्यवाद.